हा, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकडीतांडा येथील मुख्याध्यापक किसन सूर्यवंशी बोलत आहे. आमची शाळा जी आहे पाचरापासून जवळपास 20-25 किलोमीटर दूर अंतरावर ही शाळा आहे. आणि या शाळेमध्ये आम्ही सध्या 3 शिक्षक कार्यरत आहोत आणि शाळेची पटसंख्या ही 72 अशी आहे. आणि या शाळेमध्ये वर्ग 1 ते 5 असे आहे. आणि आमच्या शाळेच्या संदर्भामध्ये आमचे जे विद्यार्थी आहेत ते तालुका स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धामध्ये प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे. उदाहरणार्थ हिंद द चादर हा महाराष्ट्र शासनाचा जो मोठा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आमच्या शाळेतले 6 विद्यार्थी तालुक्यातून सर्वप्रथम आलेले आहेत. त्यामध्ये आपला हा आमचे लक्ष्मण भाऊ यांचा मुलगा विनायक या ठिकाणी आहे. असे त्या स्पर्धेमध्ये आणि या विद्यार्थ्याचा आणि व्यक्तीच्या मागे सुद्धा आपल्या तालुक्याचे आमदार माननीय किशोरप्पा पाटील यांचे चिरंजीव सुमित दादा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गेल्या रविवारी खूप मोठा सत्कार आमच्या सर्व शाळांचा आमच्या विद्यार्थ्याचा केला. अशा प्रकारे आमचे या ठिकाणी शिष्यवृत्तीचं मार्गदर्शन, नवोदय स्पर्धा, विद्यार्थ्याच्या केवळ त्यांचा संख्यात्मक ज्ञानात्मक विकास न करता त्यांचा व्यक्तिमत्वाला पूरक वेगवेगळे कौशल्य, त्यांचा भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास घडण्यासाठी वरून जे काही योजना शासनाची उपक्रम येतात त्याची अतिशय चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करून आम्ही विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळेल, हे विद्यार्थी नवीन भारत कसा घडेल या दृष्टीने आम्ही सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि आमच्या तालुक्यामध्ये आमच्या शाळेची गुणवत्ता ही आणि प्रशासनाने सुद्धा आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय विजय पवार साहेबांनी सुद्धा मला वैयक्तिक फोन करून साहेबांनी बोलवलं आणि आपल्या शाळेचं आणि आपल्या सर्व गावकऱ्याचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. आणि आपल्या शाळेचा जो अहवाल आहे तो जिल्ह्यावर पाठवलेला आहे. अशा साहेबांनी सुद्धा आमची दखल घेतलेली आहे. आणि अशा दऱ्याखोऱ्यामध्ये एका गाव कुसाबावर दूर राहिलेली ही जी शाळा आहे ही गोरगरिबांची, सर्व कष्टकरी आदिवासी ऊसतोड कामगाराची जी मुलं आहेत ही मुलं वाचण्यासाठी, यांची शाळा वाचवण्यासाठी मला प्रशासनाला, शासनाला हे सांगायचं आहे की शिक्षकांवर जो शैक्षणिक कामाचा जो भडीमार चालू आहे, विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामध्ये जास्तीत जास्त गॅप कसा निर्माण होईल, शिक्षक हा शालेय कामापासून दूर राहील, अशा प्रकारचं शासनाचं जे धोरण आहे ते अव्यवहारी धोरण आहे. याच्यामुळे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर, शालेय प्रशासनावर आणि एकूण गावाच्या विकासावर अतिशय दुष्परिणाम होत आहे. याच्यामध्ये SIR नावाचं जे शासनाचं काम करण्यासाठी शिक्षकांनी कधीच मनाई केली नाही, परंतु केवळ शिक्षकावर जी कामाचा जो भडीमार केला जातो याच्यामुळं होतंय काय की भारतीय संविधानानं सर्वात अगोदर जी जबाबदारी, जी नैतिक कर्तव्य सर्वात अगोदर आमचं काय आहे तर विद्यार्थी हे आमचं दैवत आहे. या दैवताला घडवत असताना कुठेतरी आमच्या हातून कुठेतरी हलगर्जीपणा होत आहे का बुवा, आणि ती करणारी यंत्रणा जी आहे, शासन यंत्रणा जी आहे, ही यंत्रणा यामध्ये विचार करणं गरजेचं आहे. आणि आमच्या शाळेसाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं, शासनाच्या वतीनं पाण्याची व्यवस्था असेल, विद्यार्थ्यांना हँडवॉश स्टेशन असतील किंवा इतर त्यांना टॉयलेट असतील, ह्या काही भौतिक व्यवस्था जी आहेत, भौतिक सुविधा पुरवण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आमचा शिक्षक हा हाडा मासाचा, प्रत्येक शिक्षक हा स्वतःच्या रक्ताचं पाणी करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी एका कारागिराप्रमाणे तो आपलं चंदनाप्रमाणे प्रत्येक शिक्षक झिजतो. आणि अशा ह्या शिक्षकाच्या संदर्भामध्ये एवढे या ठिकाणी मी बोलायचंय. आणि प्रशासनाला विनंती आहे, सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की आपण एकजूट दाखवून आपण या सर्व विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, एवढं या ठिकाणी मी बोलतो. या ठिकाणी आमचे ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मंडळी, शिक्षण प्रेमी, आमच्या समितीचे अनिल भाऊ असतील, अंकुश भाऊ असतील, आमचे दत्तभाऊ जाधव असतील, मंगतू दादा असतील, आमचे अंकुश भाऊचे वडील असतील, ही सर्व मंडळी जी आहे अतिशय कष्ट करून ग्रासरूट पासून पुढे गेलेली ही मंडळी आहे. आणि या सर्व विद्यार्थ्याचं कल्याण करायचं असेल तर शासनाने अतिशय जाणीवपूर्वक आणि जातीनं यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्वांच्या वतीनं सर्व भावना यांचं एकमत मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या पुढे मांडतो. आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा मीडिया आहे, प्रसार माध्यम आहे, जे भारतीय संविधानातले एक सर्वात महत्वाचं पिलर आहे. आणि आमचे या ठिकाणी दिलदादा जैन हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आमचं म्हणणं जे आहे, केवळ आमचं म्हणणं नाही तर ह्या सर्व गावकऱ्याचं, कारण भारतीय संविधानानं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे.
आणि भारतीय संविधान हे जनतेला अर्पण केलेलं आहे आणि ही संविधानानुसार आमचं म्हणणं शासन प्रशासनापर्यंत आपण पोहोचावं एवढे या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी मी आपण या आमच्या समस्या आमचं जे गुणवत्ता आहे हे आपण या ठिकाणी दखल घेतली त्याबद्दल आपले या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद.